चेक चहुवेद ज्ञानेशाही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाथे मंथोनी नवनीता तैसेची अनंता वाया व्यर्थ घटा सांडणे मार्गो. मंडळी, या सायंकाळच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं समस्त ग्रामस्थ पेरंगुट आयोजित रायझिंग स्टार करंडक 2025 या 2025च्या सोहळ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या सायंकाळच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनलची आजची पहिली लढत आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. रुद्राय 11 पुनावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट्स बावधन या दोन संघांमध्ये असणारी मॅच. दोन्ही तगडे संघ आहे. दोन्ही संघांमध्ये खऱ्या अर्थाने क्षमता प्रचंड आहे, प्रतिभा आहे आणि आज ती प्रतिभा, ती आक्रमकता, ती दाहकता या दोन्ही संघांना आपण नक्कीच मैदानामध्ये दाखवताना बघणार आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये हाताळत असताना अतुल तगडे पाटील, तर किरण बारसकर दुसऱ्या बाजूला सचिन गवळी. कट करायचा इथे प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग तेवढं जुळू शकलेलं नाहीये. संघाची धावसंख्या धावफलकावरती 0. बोला तयार. वरती विकेट. अकुटप्याचा बॉल होता. शफल झाले, जागा बनवली. मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत. स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतो चेंडूला कव्हर करतायत. पहिलाच बॉल वाईड आहे का? ओके. अतुल दगडे मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आहेत. कदाचित बोला तयार. पुढे एकदा. यावेळेस इनसाइड एज होती आणि ती एज आल्यानंतर ते सेलिब्रेशन, तो उत्साह, तो आनंद का होऊ नये, कारण सचिन गवळी सकाळपासून ज्या फॉर्म मध्ये आहे ना, त्याची विकेट मिळाली आहे. धक्का क्रमांक दुसरा, विकेट आली आहे. एक विकेट देताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या आपण पाहतो नक्कीच मैदानामध्ये 2 वरती धावफलक आहे. मला वाटतं विक्रम भाऊ तुमचे चिरंजीवाला तो म्हणत असेल आनंदी असेल, ट्रॉफी घरी घेऊन चाललोय. आणि आज दिवसभर खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या वडिलांसोबत या मैदानावरती दिवस घालवला. कारण आपण पाहतो ना की अलीकडची लहान मुलं निखिल भाऊ मोबाईल, टीव्ही, कार्टून ह्याच्यामध्ये व्यस्त आहेत. सामन्याकडे जायचं पाहिजे अशात मध्ये. पुढे एकदा बोला तयार. वरती विकेट. मोठा स्ट्रोक. हो, आले 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 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आल्या आल्या अक्षयने इथे षटकार दाखवले. पहिल्याच बॉलवरती सिक्सर. षटकार आलाय. पुन्हा त्या गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये तयार असतील. अतुल. फुल टॉस बॉल मिड विकेटला. खेळाडू आहे. जजमेंट थोडस चुकलं. आता मी म्हणेल पुनावळे संघ मात्र नक्कीच इथे मॅच चालवण्याचा प्रयत्न करणार आहेत, कुठेतरी मॅच बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत. ज्या धावा आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये की ज्या विकेट आपण गमावलेल्या आहेत, याचा विचार न करता आपण धावफलक कसं उभं करू. ही क्वार्टर फायनलची या सीझन मधल्या आपण रायझिंग स्टार करंट 2025 मधली पहिली क्वार्टर फायनलची मॅच आहे. एका बाजूला जर आपण बघितलं गेलं तर रुद्राय 11 पुनावळेचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला बावधन स्पोर्ट्सचा संघ आहे. 5 षटकांची मॅच असणार आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय समोर एका बाजूला सचिन गवळी आणि टीम, दुसऱ्या बाजूला महेश नानगुडे आणि टीम.
एका बाजूला श्री काटे, दुसऱ्या बाजूला अतुल दगडे पाटील. म्हणजे हा बॅटल खऱ्या अर्थानं पाहण्याजोगा असणार आहे. सामन्याकडे जाऊयात आपण. एक षटकांचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्पर्धेचे मित्र सन्माननीय अनिलजी केमसे यांचा शेगडी शुभागमन होतोय. अनिल भाऊ, आपलं देखील मनपूर्वक स्वागत विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. अतिथी कक्षामध्ये या, आपलं स्वागत आहे. सामन्याकडे तुम्हाला घेऊन जायचे सगळ्यांच्या लक्ष मात्र नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेकडे लागले गेले. चतुर्थ क्रमांकासाठी 30,000 आहे. प्रथम क्रमांकासाठी 1,00,000 रुपयाचं प्राइज आहे. शफल झाले त्यावेळेस फिंगर रोल करताना बघायला मिळाले महेश नानगुडे. महेश नानगुडेला आपण चर्चेत आज मात्र नक्कीच, परंतु महेश नानगुडेला हे देखील त्याने आपली चर्चा करताना सांगितलं की आता तालुक्याचं क्रिकेट खूप डेव्हलप झालंय. तालुक्याचे खेळाडू देखील आपण पाहिले तर आता त्यांनी स्वतःला खूप डेव्हलप केले, बदल त्याने केलेले आहेत. आणि मला वाटतं बदल ही काळाची गरज आहे. जर तुम्ही स्वतःमध्ये बदल केले नाही तर एक दिवस लोक तुम्हाला बदलून टाकतील. बरोबर अमितजी? बदल महत्वाचा आहे. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न येत होता. थोडीशी पडझड फलंदाजाची होताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 13 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 13 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना महेश नानगुडे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किरण बारसकर, अक्षय ही जोडी असताना मोठा फटका. याही वेळेस फटका फसलाय आणि एस्टॅनच्या मागे आपण पाहतोय एक सोपा कॅच. विकेट होईल पतन, फलंदाज बाद. थँक्यू. विकेट येतानाची आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघणार आहोत. 13 वरती 3. गीतेश बोरगे नवीन बॅटर आपण पाहतोय दाखल होत आहेत. महेश तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी ओव्हर दी विकेट गोलंदाजी करतोय राईट हँड फलंदाजांसाठी. चेंडू पडल्यानंतर मी हेच सांगितलं पहिल्या दिवसापासून, आवर्जून त्याचा आपण उल्लेख करतोय ऋतुराज सर, की या विकेटवरती व्हेरिएशन करणारे गोलंदाज अजून आपल्याला बघायला मिळत नाहीये. आणि महेश नानगुडेने ती उणीव बघितली की या विकेटवरती काय आहे, टर्न आहे, चेंडू वळतायत, पाठा विकेट जरी असेल, परंतु तो प्रयत्न कुठल्याही गोलंदाजाने केला नाहीये. फक्त जोरा जोरात चेंडू टाकण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु महेशने पहा यावेळेस टप्पा मागे ठेवलाय. फटका रोहन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोहन वेडे पाटील त्यांचा रिॲक्शन पाहण्याजोगं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा त्या स्क्रीनवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा झापरे चेंडू त्यांच्या समोर आला ना, काही काळ असं वाटलं की रोहनने सांगितलं की हा चेंडू माझ्याकडे नकोच यायला, परंतु कॅच पकडणं हे महत्वाचं आहे. एकंदरीत मला वाटतं रोहन कडून आज कॅच जे सुटलेले आहेत, कधी कधी पाहतो ना की एखादा आत्मविश्वास तुमचा जर ढासळल्यानंतर ते परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. संघातील एक सगळ्यात विश्वासू असणारा खेळाडू आपण पाहिले तर रोहन आहे, परंतु आज कधी कधी चुका होतात. परंतु मी म्हणेल ना की स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवा, कारण तुमच्या आतमध्ये एक महाबली हनुमाना इतकीच ताकद दडलेली आहे. फक्त ती ताकद तुम्हाला शोधायची आहे, ती ताकद तुम्हाला शोधावी लागणार आहे.
संघाची धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती 13. फलंदाज मैदानामध्ये बाद होत आहेत आमचे विलाजी मुंडे काका. खऱ्या अर्थानं त्यांचा प्रेमाचा चहा सकाळ आणि सायंकाळ असतो आणि आयुष्यामध्ये असं म्हणतात की चहाला कधी माणसाने नाही म्हणू नये, नाकारू नये, कारण चहाने दोन माणसं एकत्र येतात, जिव्हाळा निर्माण होतो. ही चहाची ताकद आहे. स्कोरबोर्ड कडे 14 धावा धाफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना थोडीशी शांतता मैदानामध्ये अजूनही आहे. बॉल तयार गोलंदाजीसाठी सौरभ कदम. ओहो, परफ्यूम डिलिव्हरी. चेंडू पडला, बाउन्स होता या चेंडूमध्ये. बॅट आणि बॉल मध्ये पाहिजे तेवढा संपर्क होऊ शकलेला नाहीये. चौदा धावा. सौरभ कदम यावेळेस फटका फसलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत. याही वेळेस खूप जबरदस्त जजमेंट होतं फिल्डरचं. विकेट होईल बदल. प्रत्येक नानगुडे आपण पाहतोय महेश नानगुडेचे असणारे बंधू. स्कोरबोर्ड वरती 14 धावा. 2.3 षटकांचा खेळ आपण पाहतोय संपलेला आहे. भैरव यादव. आता तुम्हाला प्रत्येक दिवस खऱ्या अर्थाने एक नवीन शिकवण देऊन घेऊन येतो. त्याला तुम्ही हसत मुकाडे खऱ्या अर्थानं स्वीकारलं पाहिजे. परंतु तुम्ही जी पाहिलेली स्वप्न आहेत ना, त्याचा पाठलाग करण्यासाठी, त्याच्या पाठीशी जाण्यासाठी तुम्ही ते धाडस केलं पाहिजे आणि धाडस करावं लागेल पुनावळे संघाला. कारण टॉप ऑर्डर अक्षरशः ढासळलेला टॉप ऑर्डर निकामी राहिलाय. 14 धावा धाफलकावरती. तिसरं षटक सुरू आहे. 5 फलंदाज डगआउट कडे पोहोचलेत. याही वेळेस जसा आला तसा घुमवला. भैरव आले आणि चेंडूला पाठवलाय डी फाईन लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतायत 4. हा चौकार. Drop the bass. 18 धावा भैरवने केलंय. तो आला अशी चर्चा सुरू होती आणि आल्यानंतर त्याच्या बॅट मधून चौकारही आला. अठरा धावा. स्कोरबोर्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. बोलो तयार. पुढे सरसावले. पावलांचा वापर होता यावेळेस आणि तिथे मैदानाच्या मध्ये पाहिले गेलं. षटक क्रमांक संपलं जाईल इथे. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाफलगावरती धावा ज्या आहेत 18. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. अडथळे येतील पण त्यावर मात करण्याची जिद्द तुम्ही ठेवा, कारण धैर्याने प्रत्येक गोष्टीवरती विजय मिळवता येतो. हे पुनावळे संघाला आता ते धैर्य दाखवणं गरजेचं आहे. त्या धैर्याने लढणं गरजेचं आहे. 12 चेंडू आहेत. 50+ धावेंकडे जाण्याचा प्रयत्न रुद्र 11 संघाचा असेल. प्रयत्न तर मात्र त्यांना विचारलं, कोणी तुमच्या डगआउट मध्ये गेल्यानंतर त्यांना विचारलं तुम्हाला किती धावा अपेक्षित. ते म्हणतील जेवढ्या होतील तेवढ्या आमच्यासाठी कमीच आहेत. धावा होणं गरजेचं आहे, कारण क्वार्टर फायनलची मॅच आहे. कमीत कमी 30,000 तर जास्तीत जास्त 1,00,000 रुपयाचा सामना मैदानाच्या मध्ये सुरू आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. पुढे एकदा तयार असतील. आता मात्र महेश नानगुडे वैयक्तिक दुसऱ्या षटकाचा स्पेल हाताळतायत. महेशने ओळखलं की ते वेगवान गोलंदाज आज स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभ आगमन होतंय. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत आणि इथे कॅच सुटला. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर बुगुम गावचे माजी सरपंच सौभाग्यवती गौरीताई भरतवंशी ताईंचा यशकडे शुभ आगमन होतोय. ताई, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेमध्ये साऊंड आणि जनसेट सौजन्य लाभलेला आहे. सौभाग्यवती गौरीताई भरतवंशी माजी सरपंच बुकुम,
ताईंचं पुन्हा एकदा मी रायझिंग स्टार करंडक या स्पर्धेमध्ये रायझिंग स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने पिरंगुड ग्रामस्थांच्या वतीने ताईंचं पुन्हा एकदा स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. धावफलकावरती 20 धावा आहेत. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. संघाचा अर्धा डाव कोसळलेला आहे. प्रसादजी भरतवंशी हे देखील आपण पाहतोय आज आपल्या सोबत जोडले जात आहेत. मी आमच्या दोन्ही अतिथींचं पुन्हा एकदा रायझिंग स्टार करंडक मध्ये स्वागत करतो. आणि इथे मात्र विकेट आहे. 6 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या आश्रयाला आहेत. मला वाटतं सकाळी आपण कामाला जातो आणि कामाला गेल्यानंतर हजेरी लावून पुन्हा घरी येतो ना, तशी परिस्थिती फलंदाजी टीमची आहे. प्रत्येक खेळाडू जातोय, फक्त हजेरी लावायचं काम सुरू आहे. जशी सकाळी तुषार सरांनी लावली, सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये ते होते, तिथून पुढे जे मात्र गायब झाले, आता सायंकाळी आलेत. नवीन बॅटर सूरज मैदानामध्ये दाखल ते होतील. शेवटची क्वार्टरफायनलची मॅच आपण मैदानामध्ये बघतोय. 30,000 कमीत कमी तर जास्तीत जास्त 1,00,000 रुपयाचा सामना मैदानाच्या मध्ये रंगलेला आहे मित्रांनो. हे क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला आहे. क्रिकेट वेगवेगळ्या रंगाने भरलेला आहे. परंतु हा खेळ नशिबाने नाही, कर्तृत्वाने जिंकावा लागतो. 20 धावा स्कोरबोर्ड वरती. महेश नानगुडे तयार. आखुटप्याचा बॉल होता, जसा आला तसा घुमावला सूरज. आणि या निसर्गाचा नियम आहे, उगवत्या सूर्याला नमस्कार असतो, मावळत्या सूर्याला पाहून लोक दरवाजे बंद करतात. या सूरजने मात्र षटकार खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त एलिमिनेशन होतं या स्ट्रोक मध्ये. 26 धावा धावफलकावरती आहेत. हेच करायचंय मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. त्यावेळेस पावलांचा वापर होता महेश नानगुडेवरती, मात्र खऱ्या अर्थाने ज्या प्रकारचं आक्रमण चढवलं, व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव इथे. मात्र ह्या धावा रुद्रा 11 पुणे संघासाठी मात्र प्लस पॉइंट आहेत, बोनस रुपये आहेत. बॉल तयार. महेश नानगुडे पुढे येतात. धीम्या गतीचा चेंडू लास्ट मुवमेंटला आपण पाहतोय महेश नानगुडेने इथे ते फिंगर रोल केले. परंतु याही वेळेस व्हाईट +1 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. स्कोरबोर्ड वरती 29 धावा आहेत. 6 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या आश्रयाला आहेत. संघाचा अर्धा डाव जरी कोसळला असेल, संघाचा कणा मोडण्याचं काम महेश नानगुडे असेल, अतुल असेल, या सगळ्या गोलंदाजांनी केलंय. परंतु या संघाला उभारी देण्याचं काम या मधल्या फळीतील फलंदाजांचं आता आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा तयार असतील. तुम्ही पु ल देशपांडे यांची कविता ऐकली असेल, मोडून पडलंय संसार सारा. यावेळेस मोठा स्ट्रोक इथे खेळायचा होता, परंतु हा चेंडू इथे डॉट आलाय. धावफलक आता मात्र स्थिर आहे. 29 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. ही क्वार्टर फायनलची मॅच एवढी सोपी नसणार आहे जेवढी वाटते तेवढी, कारण पुन्हा संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. यावेळेस मात्र आता खूप चांगला चेंडू, रिदम आपल्याला पाहायला मिळाला महेश नानगुडेचा. तो साऊंड होताना त्याने किती जोर लावून चेंडू टाकलाय हे मात्र याच्यातून नक्की सिद्ध होत आहे. वेग, व्हेरिएशन, इन कटर, आउट कटरचे चेंडू महेश नानगुडेचे, हा अनुभव केव्हा येतो? त्यासाठी तुम्हाला रात्रीचा दिवस करावा लागतो. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव इथे आली आहे. महेश नानगुडेचं षटक संपता संपेना अशी परिस्थिती झाली आहे. 30 धावा स्कोरबोर्ड वरती. आता पुढे येतात धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. मी म्हणेल फलंदाजाला आपण मनामध्ये आपण पाहिलं तर थोडेसे लाडूही फुटले असतील. 4 षटकं संपलेत. 30 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. तर आपण ज्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेमध्ये साऊंड आणि जडसेट सौजन्य लाभलेला आहे, असे या स्पर्धेचे असणारे बक्षीस जाते सौभाग्यवती गौरीताई भरतवंशी, माजी सरपंच बुकुम. ताईंचा मी अशेकडे रायझिंग स्टार करंडकाच्या वतीने यथोचित असा त्यांचा मान सन्मान आम्ही करत आहोत. तर ताईंचा सन्मान करण्यासाठी
स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय सुजित भाऊ गायकवाड यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. ताईंनी खऱ्या अर्थानं आपला बहुमूल्य वेळ आम्हाला या स्पर्धेसाठी दिला. त्याचबरोबर कैलास तात्या पवळे तुम्हाला विनंती करतो तात्या आपणही ताईंचा सन्मान करण्यासाठी या. सन्माननीय सौभाग्यवती गौरीताई भरतवंशी माजी सरपंच बुकुम, एक कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून ताईंचं नामोल्लेख आपण नेहमी करत असतो. तर ताईंचा या ठिकाणी यथोचित असा आदर सत्कार सोहळा आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. ताई आपण आलात, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही रायझिंग स्टार करंडकाच्या वतीने आपले पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर त्यांच्या समेत असणारे सन्माननीय प्रसादजी भरतवंशी त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. भाऊ आपणही सन्मानाचा स्वीकार करावा, आमच्यासाठी अतिथी महत्वाचे आहेत. तर धन्यवाद ताई, आपण तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही आम्हाला या स्पर्धेसाठी दिलात. तर मॅच कडे आपण जाऊया. संघाचा अर्धा डाव कोसळल्यानंतर एका पाठोपाठ फलंदाज मैदानामध्ये बादही होत आहेत, ज्याची आपण चर्चा करत होतो. या संघाला आता उभारी देणं आता गरजेचं आहे आणि ती उभारी कोण फलंदाज मैदानामध्ये देणार हे आपल्याला मैदानामध्ये बघायचं आहे. ओळखलत का सर मला, पावसात आले कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी, गंगा माई आली गेली घरट्यात राहुणी, मोडून पडलाय संसार सारा तरी मोडला नाही कणा, पाठी वरती हात ठेवूनी पुन्हा एकदा लढ म्हणा. आणि इथे मैदानामध्ये लिडिंग एज लॉंग स्टॉप मध्ये आलेला हा चौकार आहे. थँक्यू. तुम्ही एक साध्या चेहरा साधा स्वभावाच्या माणसाला नक्कीच इथं कुठेतरी मुख्य व्यासपीठावरती सगळ्यात घातक माणूस कोण असेल ना, बोला तयार. पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये आपण राजेश क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. अडथळे येतील त्यावर मात करण्याची जिद्द ठेवा, कारण धैर्याने प्रत्येक गोष्टीवरती विजय मिळवता येतो. 7 विकेट आहेत, 35 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत, 3 चेंडू अजूनही पहिल्या डावात शिल्लक आहेत. ही क्वार्टर फायनलची मॅच आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुढे सरसावले पावलांचा वापर, टायमिंग टायमिंग झालाय प्रॉपर, चेंडू सीमारेषा पार, कडक प्रहार, षटकार. कडक स्ट्रोक मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या मैदानामध्ये पुण्यात जाणार आहे धावफलकावरती 41. सूरज स्ट्राईक तयार आहे, सूर्यासारखा तळपतोय तो. त्यावेळेस सफल झाले खूप लवकर, त्याने मात्र जागा बदलली. संघाची धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे, 41 वरती 7 आहे. DRS रिव्ह्यूचा वापर आपण यासाठी करणार आहोत. मॅच कडे आपण जाऊयात. तिसऱ्या पंचाने यासाठी रेफर केलंय. साधा चेहरा अंदाज गहरा, तुषारजी गवारे, ज्यांच्या शब्दांचे वाहता संपूर्ण मुळशी तालुक्यामध्ये वारे, त्यांचं नाव तुषार गावारे. आणि सकाळी त्यांचा सुमधुर गोड आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला. त्यानंतर आपण म्हणतो ना, शांततेत राहायचं, पद्धतशीर काम करायचं आणि अचानक द्यायचा तो धप्पा, आणि धप्पा देणारे तुषार गावारे. अजय गोळे कुठं असेल विनंती आहे, संपर्क करायचा आहे. आता रायझिंग स्टार
टीमची मात्र फार मोठी मैफिल मुख्य व्यासपीठावरती आहे. सगळे जणांचा आता इथे नाही, जगातला तो सगळ्यात प्रामाणिक प्राणी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मॅच महत्वाची आपल्याकडे, क्वार्टर फायनलची मॅच आहे. 41 धावा आहेत. शेवटचा बॉल, बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. पुढे सरसावले इनसाइड जयशंच्या मागे आपण पाहतोय सूरज डायरेक्ट हिट केलंय आणि तिथे काय केलंय, तर्जनी आकाशाकडे, विकेट. स्कोअरबोर्ड वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे आता 41 झालेले आहेत, 42 बनवायचे आहेत आणि या 42 धावेंचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे केला जाणार हे देखील आपल्याला मैदानामध्ये आता बघायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये लवकरच तुमच्या भेटीला 17 ते 21 चलो लवळे, स्वर्गीय पैलवान संतोष उर्फ पुप्पा गावडे, त्याचबरोबर स्वर्गीय सरपंच निलेश उर्फ शंभूभाऊ गावडे यांच्या स्मरणार्थ यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मृती चषक 2025 आणि 26, 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर स्पर्धेचा कालावधी आहे. प्रथम क्रमांकासाठी 1,21,000, द्वितीय क्रमांकासाठी 90,000, तृतीय क्रमांकासाठी 70,000, चतुर्थ क्रमांकासाठी 60,000. युट्यूब लाईव्ह असेल, त्याचबरोबर अनेक वैयक्तिक पारितोषिक देखील असणार आहेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी 5,000, उत्कृष्ट गोलंदाजासाठी 5, मॅन ऑफ द सिरीजसाठी 10,000. स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील सिकंदर भोसले, रोहित सुर्वे, त्याचबरोबर A to Z क्रिकेट ग्राउंड लवळेच्या मैदानावरती ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आयोजक पप्पू गावडे प्रतिष्ठान, रोटमलात क्रिकेट क्लब लवळे आणि त्याचबरोबर लवळे ग्रामस्थ. सकाळपासून आपण पाहतोय विशाल भाऊंचं मार्गदर्शन पहिल्या दिवसापासून मात्र या स्पर्धेसाठी आहे. सन्माननीय विशाल भाऊ बलकवडे, विशाल भाऊंचं देखील मी पुण्यात स्वागत करतो सायंकाळच्या या सत्रामध्ये. खऱ्या अर्थाने मी म्हणेल ही सगळी जी नावं आहेत, जेवढी नावं घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पडद्यामागचे असे काही हिरो आहेत ज्यांची नावं पुढे येत नाहीत, जे पडद्यामागे खूप कष्ट करतात. त्यातलंच एक नाव प्रवीण, देविदास जावळे असतील, स्वप्नील असतील, संकेत आहेत. तर मॅच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करत आहोत. दुसऱ्या डावाला मैदानामध्ये सुरुवात होतीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज 41 झालेले आहेत. 42 धावेंचा पाठलाग मैदानामध्ये करावा लागणार आहे. ही सगळी मी म्हणेल हा जो मित्र परिवार आहे, या मित्रांनी ही मैत्री कमवलेली आहे. अशीच कोणासोबत बॉन्डिंग होत नाही. मित्र काय असतो, मैत्री कशी असते, मैत्री ती नाही जी फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टा वरती तुमची स्टोरी लावतो, तुम्हाला मेन्शन करतो आणि तो दाखवतो की मी तुझा किती खास मित्र आहे. मित्र तो नाही, खरा मित्र तोच. किती संकट आलं, कितीही दुःख आलं तरी हक्काने येऊन सांगतो. तो म्हणतो एवढंच टेन्शन आहे ना, ते सोड, मी आहे ना, चल आपण चाय प्यायला जाऊ. ही मैत्री असते. मॅच कडे जाऊ. पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन गवळी. धावसंख्या कमी आहे, परंतु कमी धावसंख्यांमध्ये फाईट मला देखील करायची आहे. महेश नानगुडे ऑल ओव्हर इंडिया ऍज अ आयकॉन आयडॉलच्या भूमिकेमध्ये महेश नानगुडेला पाहिलंय आज गावच्या संघामध्ये. पहिलाच बॉल यावेळेस ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न होता, धावेसाठी नकार कळवलाय. शॉर्ट पॉइंट मध्ये चुनला, इथे फील्ड केला जातोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 0 धावा आहेत. बेचाळीस वरती पोचायचं आहे. याही वेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. सचिन गवळी देखील एवढा कमकुवत खेळाडू नाहीये, एवढ्या कमजोर खेळाडू नाहीये.
बॉल तयार आहे हलक्या तर वाह वाह यावेळेस मात्र बॉल टॉस होताना आपल्याला पाहायला मिळाला बॉल पडल्यानंतर महेश नानगुडे देखील विचारात पडला. ही मॅच मी सांगितलं ना की मॅच जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी मॅच होणार नाहीये. महेश नानगुडे समोर बघायचे 0 आहेत. पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला तिथे मात्र पॉइंटचे खेळाडूला थोडस बीट केलंय. पाता पाता चेंडू सीमा रेषा पार यावेळेस धावा मिळताय 4 चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहतो यावेळेस चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाणारे धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 4 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना महेश नानगुडेला थोडंसरी त्याला माहितीये कॅल्क्युलेट क्रिकेट आपल्याला खेळायचं आता. कारण ज्यावेळेस तुम्ही गावचं क्रिकेट खेळता त्यावेळेस तुम्हाला सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन लढावं लागतं तिथे. हा चेंडू सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 वरती धावफलक आहे. थोडीशी शांतता आपण पाहतोय मैदानामध्ये चौफेर बसरली चालू असताना मॅच क्वार्टर फायनलचा सामना आहे. जो संघ जिंकणार आहे तो संघ थेट सेमी फायनल मध्ये दाखल होणार आहे. पराभूत संघाला मात्र स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल. लोअर फुल टॉस यावेळेस बॉलर ऑफ दी हेड स्ट्रोक खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चालाय सीमारेषेच्या बाहेर. मनगडात आहे जोर आणि कडक मारलाय 4 4 धावा. चार धावा इथे येत आहे. 4 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 9 धावा. महेश नानगुडे स्ट्राईक ऑन. स्विच हिट करायचा प्रयत्न होता यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू. सचिन गवळी देखील सांगत असेल एक तुझा मोठा फटका तर एक माझा देखील चांगला चेंडू. हा चेंडू मात्र इथे बघायचा आहे डॉट आलाय. 24 चेंडू शिल्लक आहेत. 33 ची अजूनही गरज आहे. 24 चेंडू 33 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता 9 धावा आहेत. 24 चेंडू 33 ची अजूनही गरज. 8.25 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. सामन्याकडे जायचंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळत असताना किरण ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल बॅकफुटला जात आपण पाहतोय बॉडी वेट थोडंसं ट्रान्सफर केलं. मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. सिंगल आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. एफर्ट जबरदस्त पाहायला मिळाले. 2 धावा इथे मैदानामध्ये येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक आता पुढे जाणारे स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत 11 धावा. वेळेची वाट मात्र पाहावी लागणार आहे तुम्हाला. प्रत्येकाची वेळ येते आणि प्रत्येकाची वेळ आल्यानंतर मात्र तुम्ही त्या वेळेवरती तुटून पडलं पाहिजे. 11 रन. आकुटपाचा बॉल घुमावला यावेळेस डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. जा आणि आता बॉल घेऊन या. सीमारेषेच्या बाहेर तुषारच्या बॅट मधून आलाय हा षटकार. षटकार आला. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर. पुण्याचा कोलबटाप्याचा बॉल होता यावेळेस खोदू करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल. कमबॅक तर आम्हाला देखील करायचंय. वेळेची वाट बघावी लागते. सूर्य रोज सकाळी उगवतो सायंकाळी तो मावळतो. चंद्रभागा काही दगड दिसतो काही दिवसांनी तो मात्र तो दिसेनासा होतो. यावेळेस पुन्हा एकदा इज बंदे में है दम. आणि आता मात्र बघायचंय लॉंग ऑनच्या दिशेने 4 धावा इथे मिळतील. 4 धावा आहेत.
थँक्यू डीजे. चौकार इथे आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 21 वरती धावफलक आहे. इथे तुषार चिकणे मात्र फार हुशारीने फलंदाजी करतोय. किरण बारसकर. ओ यावेळेस पुन्हा एकदा मैदानामध्ये एका हाताच्या साह्याने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरे होत आहेत. पाहता पाहता आता तुषार सांगतोय, सांगून करायचं नाही, आधी वादळ उठवायचं, मग हवा आपोआप होते. आणि तेच इथे तुषारने केलं. 25 धावा स्कोरबोर्ड वरती. थँक्यू. 25 धावा स्कोरबोर्ड वरती. 19 चेंडू 17ची गरज. समोर तुषार चिकणे. मोठा फटका पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. ज्याचे फटके असतात देखणे, त्याचं नाव तुषार चिकणे. हा खेळलाय चौकार. दोन षटकं संपलेली आहेत. 29 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावींची अजूनही मैदानाच्या मध्ये जी गरज आहे. 18 चेंडू आणि 13ची गरज. सचिन गवळी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तयार असतील. आता 18 चेंडू शिल्लक आहे. 13ची गरज आहे. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल पुनावळे संघाला. कमबॅक करायचा असेल तर विकेट घ्याव्या लागतील. सचिन गवळी आलेत. पहिलाच बॉल उडवलाय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडेच्या बॅट मधून टप्पा दिलाय धडक. आवाज झालाय कडक. षटकार. षटकार आला. पहिल्याच बॉल चेंडूवरती आपण पाहतोय. षटकार खेचला महेश नानगुडेने. ओहो पुन्हा एकदा इनसाइड आउट. आणि जजमेंट या खेळाडूचं मात्र कौतुक झालं पाहिजे. काय जबरदस्त झेल टिपला त्याने. कौतुक आहे त्याचं. नाव आमच्यापर्यंत नाहीये, परंतु त्याचे एफर्ट्स जबरदस्त होते. महेश नानगुडे ते मैदानामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज आता मात्र दाखल होतील. कारण कव्हर्स मधून एक्स्ट्रा कव्हर पर्यंत तो एरिया कव्हर करणं आणि तो झेल पकडणं हे सोपं नव्हतं एवढं. योगेशने मात्र तो ज्या प्रकारचा झेल पकडला. नवीन बॅटर आपण पाहतोय. तगडा ताकदवान सूरज. ओ यावेळेस धीम्या गतीचा चेंडू होता. मैदानामध्ये काय झालंय तर स्त्री मात्र तिथे खेळाडूची आपण पाहतोय चर्चा करतायत. एवढ्या धीम्या गतीचा चेंडू, त्यामध्ये अग्रेशन खेळण्याच्या नादामध्ये बॅटला हलकासा ब्रश करत स्त्रीच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. विकेट. लागोपाठचे दोन फलंदाज मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहिलोय बाद केलेले आहेत. शेवटचे अजूनही 7 धावींची जी गरज आहे. नवीन बॅटर यावेळेस दाखल होतील. आदित्य तोडकर. पहिलाच बॉल होता. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये सुसाट वाऱ्याचा वेग. चेंडू फरार. धावा मिळतायत 4. चौकार. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय मैदानामध्ये 40 झालेले आहेत. अजूनही 2 धाव्यांची गरज. बावधन स्पोर्ट क्लब हा संघ मजबूत स्थितीमध्ये. फॉलिंग स्वीप करायचा होता. एक सिंगल तर आपण पाहतो यावेळेस घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु नकार कळवला जातोय. एकच धाव आणि या एका धावेच्या मदतीने 3 षटकं संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत 41.
स्कोर इज लेवल. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. 12 चेंडू 1 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. आता स्वतः गोलंदाजीसाठी आले श्री. पहिलाच बॉल यावेळेस राऊंड द विकेट. पहिला चेंडू मात्र डॉट आहे. आता खेळाडू आनंद घेत आहेत. रायझिंग स्टार कर्नाटक 2025 आणि यावेळेस कॅच. विकेट आहे. फलंदाज बाद. आणि यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा विकेट. श्री म्हणत असेल मी उशीर केलाय का गोलंदाजी टाकण्यासाठी. महेश नानगुडे नक्कीच आज सायंकाळी ऑल इंडिया ओपन विमाननगर येथील स्पर्धा खेळण्यासाठी ते निघालेत. बेस्ट ऑफ लक महेश नानगुडे. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय मैदानामध्ये 41 वरती धावफलक आहे. 9 चेंडू आता एका धावेची गरज. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. बॉल तयार श्री. बघायचं विकेट हॅट्रिक इथे पूर्ण करणार का श्री. आणि इथे अतुल दगडे यांनी स्क्वेअर कटचा हा विजय चौकार. बावधन स्पोर्टला बावधन संघ थेट सेमी फायनल मध्ये दाखल होतोय. विजय संघाचे अभिनंदन. हार्डक रुद्राय 11 टीम. काय हरकत नाही, परंतु खूप चांगले खेळला दिवसभर तुम्ही. तर नक्कीच आजचा दिवस गाजवला बावधन स्पोर्ट क्लब संघाने. आजचा दिवस गाजवला खऱ्या अर्थानं